नमस्कार मित्रांनो, मी अण्णा कोळपे आणि आम्हाला याच्यात नाशिकमध्ये गणपती पाहण्यासाठी. तर माझ्या मित्राला कॉल केला, म्हणलं चला हर्षवर्धन जाऊ आपण गणपती पाहण्यासाठी नाशिकमध्ये. तर हे ऐकून माझी मुलगी आरवी म्हणे चला पप्पा मला पण यायचंय तुमच्या सोबत. चल तू पण चाल म्हटलं आणि आम्ही निघालो. आणि आम्हाला खूप ट्रॅफिक लागली, आमचे 5 मिनिटं इथंच वाया गेले. म्हणलं चला आता पुढे जाऊया. नंतर पुढे लागलं आम्हाला आकाशवाणी केंद्र आणि थोड्यात पुढे गेलो आम्ही, आला अशोक स्तंभाचा गणपती. आणि आरवी खूप खुश झाली, म्हणे पप्पा माझा व्हिडिओ काढा. मग आरवीचा व्हिडिओ काढला. नंतर हर्षवर्धन लोणी म्हणे भाऊ आपला पण व्हिडिओ घ्या. व्हिडिओ घेतला, खूप छान आला. आणि पुढे आम्ही पायी पायी फिरत फिरत चालत होतो. कारण गाडी पार्किंग केली होती. आणि असे गणपती पाहत पाहत आणि देखावे पाहत पाहत आम्ही चालत होतो. आणि पुढे आला मानाचा गणपती. आणि मानाचा गणपती मध्ये मस्त व्हिडिओ काढला. पण तिथे आमचे मित्र नितीन बागुल भेटले. आणि नंतर पुढे गेलो तर शालिमार मध्ये मस्त पैकी लहान लहान बावलाचा खेळ चालू होता. मग आरवीने आनंद घेतला. पुढे मस्त एक देखावा पण होता आणि त्या देखावाचा पण आनंद घेतला. 2 ठिकाणी हे बावल्यांचा शो चालू होते, लोक गर्दी करत होते. असं करत करत आम्ही निघालो जो आहे पुढचा गणपती, श्रीमंत साक्षी गणपती. आणि मग तिथं मस्त हर्षवर्धन म्हणे भाऊ आपला एक व्हिडिओ घे, फोटो घे. मग फोटो घेतला, व्हिडिओ घेतला, दोघांचे पण खूप छान वाटलं. दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. पुढे निघताना आम्हाला जो शालिमारचा जो गणपती आहे तो दिसला, तिथं पण फोटो काढले. आणि असं करत आम्ही निघालो सीबीएस वर. मग सीबीएस ला आल्यानंतर मग तिथं खूप ट्रॉफिक होती. आणि मग आम्ही तिथं थांबलो, ट्रॉफिक पार करून पुढे निघालो. तिथे होता जय बजरंगचा गणपती, तिथं पण चांगला देखावा होता.